माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद पूर्वार्ध भाग 42 अद्भुत पराक्रम आपण बघूया. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. अद्भुत पराक्रम. सुत शौनकांना श्रीकृष्णाच्या बाललीलाच्या पराक्रमाचे लीलांचे शुकदेव कृतवर्णन सांगत होते. परीक्षिता, भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे वृंदावनात अनेक लीला करीत होते. एकदा काय झाले, ज्येष्ठाचा महिना उष्णता अतिशय होती. कृष्ण गोप बालक यमुनेवर गेले. बलराम त्यावेळी बरोबर नव्हता. उष्णतेने पीडित होऊन गोप बालक यमुनेच्या तीरावर गेले. यमुनेचे पाणी प्याले. ते होते विषारी. ते पिताच ते सगळे मरून पडले. ते पाहून भगवान श्रीकृष्णाने आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांना जिवंत केले. त्यामुळे त्या बालकांना फार आश्चर्य वाटले. कृष्णाने यमुना नदीचे पाणी विषारी का होते ते ओळखले. कालिया नावाचा नाग तेथे आपल्या पाल्यास राहत होता. तो यमुनेच्या डोहस त्यामुळे विषारी झाला होता. त्यामुळे वरून उडणारे पक्षी मरून पडत, तीरावरचे गवत करपून जाई. कृष्णाने गोप बालकाजवळ खेळता मनात असे ठरवले की या कालियेची खोड मोडली पाहिजे. मध्येच खेळताना कृष्णाने चेंडूच यमुनेच्या पाण्यात फेकला. अरे हो, अरे, चेंडू नदीत पडला. आता कोण काढील? आता कसे खेळायचे? मुले म्हणू लागले. थांबा, कृष्ण म्हणाला, मी काढतो. कदंबाच्या एका वृक्षाची फांदी यमुनेच्या प्रवाहावर झुकली. पाने तर करपलेलीच होती. त्या वृक्षावर कृष्ण चढला. कृष्ण, नको, अरे नको, तू यमुनेत उडी मारणार. विषारी पाण्याने तू मरशील ना. आम्हाला चेंडू नको. मुले ओरडू लागली. पण वृक्षाच्या फांदीवर सर जाऊन कृष्णाने धाडकन उडी घेतली. गोपबालक ओरडत होते. त्यातले काही जण व्रजभूमीत धावत गेले. सगळीकडे सांगत सुटले, कृष्णाने विषारी डोहात उडी मारली. आता काय होईल? सर्व गोकुळात गडबड उडाली. सगळे यमुनेकडे धावले. इकडे डोहात कृष्णाने उडी मारली. पाण्यात लाटा उडल्या. खालपर्यंत पाणी ढवळले गेले. कालिया नाग खाली तळाशी होता. आपले फणे पसरून फुतकारत तो वर आला. कृष्णा तो विषारी श्वास टाकू लागला. त्याला दंश करायला आपले फणे फटाफट मारू लागला. कृष्णाने त्याचे आव्हान स्वीकारले. त्याने आपले शरीर प्रचंड केले. नागाचा मारा चुकवून त्याने त्याच्या फणावर उडी घेतली व आपल्या सर्व शक्तिमान कराने कालियाची शक्ती धरून तिरगळली. फणावर कृष्ण नाचू लागला. नागाला त्याचे पराघात सहन होईनात. तो भराभर विष हुकू लागला. त्याचे फणे रक्तबंबाळ झाले. लीलेने नाचून कृष्णाने त्याला पूर्णपणे दमविले. आपला सगळा गर्व बळ टाकून नाग कृष्णाला शरण आला. नागपत्न्या कृष्णाची स्तुती करू लागल्या. आपल्या पतीला सोडून म्हणा द्यावे, त्याला जीवदान द्यावे अशी त्याची प्रार्थना केली. नागाने कृष्णाकडे शरणागत पत्करली. तीरावर गोकुळवासी ओरडत होते, विलाप करीत होते. यशोदा मूर्छित पडली होती. यमुनेच्या डोहात कृष्ण गेला तेव्हा तो आता आपल्या अंतरलाच असे सर्वांना वाटले. लोक स्वतःला दूषणे देऊ लागले. बलरामाने मात्र ओळखले की कृष्णाने कालिया नागाचा उपद्रव बंद करण्याचे ठरवले असावे. गोपांना विश्वास उत्पन्न होईल अशा तऱ्हेने तो त्यांना कृष्णाचे पराक्रम सांगू लागला. यमुनेच्या काळ्या पाण्याच्या विषारी लाटा उसळत होत्या. कृष्णाचे नागफण्यावरील नर्तन डोहात चालले होते. कृष्णाने नागपत्न्याची प्रार्थना केली. तो नागासह पृष्ठभागावर आला. पाण्यावर प्रथम कृष्णाचा मोरपिसांचा भिजलेला मुकुट दिसला. मग त्याचे मुख, मग स्कंद, मग वक्षस्थळ, कटिबंध, भिजलेले वस्त्र, मग चरण दिसू लागले. त्यानंतर विशाल फणांचा नाग कृष्ण त्याच्या फणावर नृत्य करीत आहे. एका हातात नागाची शेपटी वर धरली. एका हाताने सर्व गोपाळांना आश्वासन, अभय देत आहे असे दिसू लागले. नागपत्न्यादी वर आल्या. कालियाला कृष्णाने यमुनेचा तो डोह सोडून जाण्यास सांगितले. सागरात राहायला सांगितले. कालिया त्याच्या पत्न्या तो डोह सोडून निघून गेल्या. यमुनेच्या जळातील विषारीपणा कृष्णाने आकर्षण करून नष्ट केला आणि पुन्हा पहिल्यासारखे बालरूप घेऊन श्रीकृष्ण सुखरूप तीरावर आला. त्यावेळी गोपाळांचा आनंद काय वर्णन. कृष्ण डोहात गेल्याचे पाहून यमुनेत उड्या मारून त्याच्या मागोमाग जाऊ पाहणाऱ्या गोपींना लोकांनी अडवले. आता मात्र त्यांनी कृष्णाला उचलून घेतले. मातांनी त्याचे पटापट मुके घेतले. आनंद अतिशयाने कित्येक कृष्णाचा जय जयकार करू लागले. त्याच्या आनंदाला पारावार नव्हता.
कालियाच्या काळमिठीतून आपला लहानगा वाचला म्हणून नंद यशोदा यांनी मोठा उत्सव साजरा केला. त्यानंतर काय झाले, सर्व गोप बालक यमुनेच्या जवळच वनाच्या कडेला रात्रीसाठी राहिले. उष्णता फार होती. गोकुळात न जाता सर्वजण तेथेच निजले. गायी वासरे वनातील झाडांना बांधून ठेवले. पण रात्री वनात वणवा पेटला. गायी हंबरल्या, झाडांना हिसके देऊ लागल्या, वासरे दोरांना ओढ घेऊ लागले. हम्मा 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 असे ध्वनी निनादले. वणवा पसरू लागला. सर्वजण खडखडून जागे झाले. काही वणव्यात सापडले, त्यांना बाहेर येता येईना. काही पळत सुटले. गायींना कोण सोडवणार? तोच कृष्ण पुढे झाला. त्याने सर्व वणवा आपल्या मुखात आकर्षून घेतला, अग्नी पिऊन टाकला. त्यानंतर सर्व परत गोकुळात आले आणि श्रीकृष्ण बलराम यमुनेचा तीर, वृंदावन, गोवर्धन पर्वत यांच्या सानिध्यात गायी चरायला, खेळायला, जलविहार करायला जाऊ लागले. परीक्षिता पुढे एकटा सवंगड्यासह कृष्ण बलराम खेळत असता प्रल्लभ नावाचा असुर गोप बालकाचेच रूप घेऊन त्यात मिसळला. संधी साधून कृष्णाला पण मारावे असा त्याचा बेत होता. मुलांनी 2 पक्ष केले. एका पक्षाच्या मुलांनी दुसऱ्या पक्षाच्या मुलांना पाठीवर वाहून भोजाला न्यायचे असा खेळ खेळत होते. प्रलंबाने कृष्णाच्या पक्षात शिरून वेळ आली तेव्हा बलरामालाच पाठीवर घेऊन दूर मजल मारली. पण बलरामाला तो असुर आहे हे माहीत होते. बलरामाने आपल्या शरीराचे वजन एवढे वाढवले की प्रलंब त्याला फार दूर काही नेऊ शकला नाही. त्याने आपले दैत्य रूप धारण केले. काळा भिन्न देह, त्यावर सुवर्णाचे अलंकार, तांबरलेले डोळे, चेहरा भेसूर, दाढी मिशांनी भरलेला, केस पिंजारलेले. बलरामाला त्याने पाठीवर घेतले होते. तो आकाशातून उडू लागला. बलराम थोडासा भयभीत झाला, पण जेव्हा त्याला आपले मूळ शेषरूप आठवले तेव्हा त्याची भीती गेली. त्याने त्या राक्षसाच्या डोक्यावर जोर असे ठोसा मारला. काय केलं? जोराने ठोसा मारला. त्या राक्षसाचे डोके फुटले. तो गतप्राण होऊन धाडकन खाली पडला. त्याचा विशाल देह पडताना झाडे मोडली, भूमी हादरली. गोप बालक धावत आले. तोपर्यंत बलराम असुराच्या देहावरून खाली उतरला होता. परीक्षिता, श्रीकृष्णाने बलरामाच्या पराक्रमाबद्दल अभिनंदन केले. गोप बालकांना प्रलंबासुराचा मृतदेह पाहून आश्चर्य वाटले. परीक्षिता, मुंज नावाचे गवत एका ठिकाणी खूप वाढले होते. तेथे गोपालांच्यासह कृष्ण बलराम गेले असता गायी वासरे चरत होती. तेव्हा तेथे पण पुन्हा मोठा वणवा पेटला. सगळे गवळी कृष्णाला शरण आले. गवत भराभर पेटत होते. वरच्या झाडांना झळ लागून त्याच्या डहाळ्या पाने वर पळत होती. गायी वासरे घाबरून वाट फुटेल तिकडे पळू लागली. पण दिशाभूल होऊन नेमकी ज्वाळामधून पलीकडे उड्या मारू लागले. कृष्ण म्हणाला, तुम्ही सर्वजण आपले डोळे मिटा, मी गंमत दाखवतो. मी म्हटले की डोळे उघडायचे. एकीकडे आग पसरत होती. धुराने दिशा व्याप्त झाल्या होत्या. गवळ्यांनी कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे डोळे मिटून घेतले. कृष्णाने त्याआधी अग्नी आपल्या मुखाने पिऊन टाकला. हं कृष्ण म्हणाला. परीक्षिता डोळे उघडून गवळी पाहतात तो आग नष्ट झालेली. त्यांना आश्चर्य वाटले. राजा कृष्णा भवरूपी वणव्यात सापडल्याची सुटका करणारा. त्याने वणवा पिऊन टाकला. काय आश्चर्य! आणि अग्नी हा परमेश्वराच्या मुखाच्या ठिकाणीच उत्पन्न होणारा. मुखात अग्नी जायत तो मुखातच विलीन होणार. श्रीकृष्ण सर्वांचा दहारण करणारा, शीतलता देणारा. त्याने दवानल पिऊन टाकला हे साहजिकच आहे. गवळ्यांना कृष्णाचे अचाट योगबळ पाडून वाटे. हा 6-7 वर्षाचा मुलगा, याचे सामर्थ्य केवढे मोठे, याचा काही ठांग लागत नाही. हा कोणी श्रेष्ठ देव असला पाहिजे. किती भयंकर राक्षसांना याने ती बलरामाने सहज मारले. दोघे तरी किती सुंदर. इतके सौंदर्य माणसात पाहायलाच मिळत नाही. नंद यशोदा धन्य आहेत. आम्हाला याची संगत मिळते हे परमभाग्यच. सर्व काही विसरायला होते. त्यांना पाहिले की ते नसले तर चैन पडत नाही. नि दिसले की मन आनंदित होते, निर्भय होते. नक्कीच हे देव आहे. त्यांची माया अतर्क्य आहे. परीक्षितानं विचारलं, शुकदेव, कृष्णाने गोकुळात असताना अनेक राक्षसांना मारले असे ऐकले, पण त्यात लहान वयाच्या कृष्णाला काही श्रम पडले? सामान्य माणसासारखे त्याने प्रयत्नपूर्वक जय मिळविले असे दिसत नाही. तो पूर्णावतार होता हे यावरून दिसून येते. त्याने आणखी कोणते पराक्रम केले ते सांगावे बरे. शुकदेव म्हणाले, परीक्षिता, पुढे वर्षा ऋतू येऊन गेला. हेमंत ऋतू आला. या ऋतूत गोपिकांच्या कन्यांनी कात्यायनी देवीचे व्रत केले होते. त्या पहाटे उठत यमुनेला स्नानाला जात त्यांनी तीरावर देवीची वालुकामय मूर्ती केली होती. तिची पूजा करीत
चंदन, सुगंधी फुले, धूप, दीप, नैवेद्य, फळे, पल्लव, मांजिऱ्या पूर्ण श्रद्धेने पूजा करीत. देवीची प्रार्थना करीत. देवी कात्यायनी महायोगिनी जगज्जननी श्रीकृष्ण हाच पती आम्हाला प्राप्त हो, एवढी एकच इच्छा पूर्ण कर. आमच्या व्रताने संतुष्ट हो. महिनाभर असे व्रत चालले होते. त्या गोपकन्यांचे सर्वस्व म्हणजे श्रीकृष्ण. कृष्णाला हे कळले तेव्हा त्याने गोपबाल जमविले. त्यांना घेऊन यमुनेच्या तीरावर गेला. त्या कुमारिका नेहमी वस्त्रे उतरवून ठेवीत, यमुनेत स्नान करीत. कृष्णाने पाहिले सगळ्याजणी पाण्यात शिरलेल्या, गळ्यापर्यंत खोल पाण्यात, वस्त्रे तीरावर एका ठिकाणी ठेवलेली. तो गेला पटकन, सगळी वस्त्रे घेतली, धावत धावत कदंबाच्या एका वृक्षावर चढून बसला. वस्त्रे जवळ ठेवली. मुले टाळ्या पिटू लागले, हसू लागली. कन्या पाहता कृष्ण वृक्षावर, वस्त्रे सगळी त्याच्याजवळ. तीरावर जरा दूर सर्व पोरे टाळ्या वाजत आहेत. कृष्ण सुद्धा हसत होता. त्या फारच संकोचल्या. कृष्ण त्यांना म्हणाला, गोपींनो, ज्यांना आपली प्रावरणे हवी असतील त्यांनी बाहेर यावे. माझ्याकडून ते घेऊन जावे. मी खरेच सांगतो, मी कधी खोटे बोलत नाही. गोपिकांच्या मुली पाण्यात कुडकुडत होत्या. त्यांनी लाजून एकमेकीकडे पाहिले, हसू लागल्या. कृष्णाला म्हणाल्या, कृष्णा, तू नंदाचा लाडका म्हणून आम्ही तुझ्या चेष्टा सहन करत आलो, पण ही कसली रे भरती चेष्टा? आमची वस्त्रे तटावर आणून ठेव, इथून जा कसा, नाहीतर आम्ही नंदाला, यशोदेला तुझे नाव सांगू, तुला चांगली शिक्षा होईल. कृष्ण म्हणाला, मी खरेच सांगतो, तुमचे मन शुद्ध आहे ना? तुमचे व्रत माझ्यासाठीच चालले आहे हे मला माहीत आहे. हे गोपींनो, तुम्ही वस्त्रे हवी असली पाण्यातून बाहेर या. कृष्णा, वृक्षापर्यंत या, मी वस्त्रे देतो. कृष्ण म्हणाला, थंडीत किती वेळ कुडकुडणार? त्या मुलीचे मन आधीच कृष्णमय, त्यातून त्याने केलेली थट्टा. त्यामुळे त्यांनी लोकलज्जा सोडून दिली. एकीने एकेकीला धीर दिला. सर्वजणी हातांनी जमेल तितकी नम्रता झाकीत प्रवाहाच्या बाहेर पडल्या. थंडीने कुडकुडत वृक्षाखाली आल्या. कृष्णा, हे आमची वस्त्रे. हां, तुम्ही स्नान केलेत, असेच रोज करता? वरुण देवतेला अपराध आहे का? तुम्ही मस्तकाला हात जोडून यमुना नदीची क्षमा मागा. स्नान करणार नाही असे सांगा. हे शास्त्राला धरून आहे का? आता क्षमा करा. क्षमा मागा. गोपींनी कृष्णाची आज्ञा पाळली. सर्वजणांनी आपले सर्व गमत्व सोडून मस्तकावर हात जोडून यमुनेला नमस्कार करण्याऐवजी सर्व कर्माधिपती श्रीकृष्णाला नमस्कार केला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांची वस्त्रे त्यांना दिली. वस्त्रे बराबर लपेटून त्या तेथेच उभ्या राहिल्या. त्या कृष्णाकडे पाहत राहिल्या. त्यांची दृष्टी केवळ कृष्णमय झाली. सर्वस्व समर्पण झाले होते. जीवाभावाचा विसर, स्त्रीत्वाचा विसर, लोकांचा विसर, अवस्थेचा विसर, फक्त श्रीकृष्णाचे आता स्मरण, दर्शन, तल्लीनता. गोपी उरल्याच नाहीत. त्या ज्या व्रताचे आचरण करीत होत्या त्याचे इष्ट तरी काय होते? श्रीकृष्णाची प्राप्ती. त्या परमभावात त्या आपल्याला स्वतःला पूर्ण विसरल्या. गोपींनो, कृष्ण म्हणाला, माझ्या प्राप्तीसाठी तुम्ही व्रत करत आहात. तुमची इच्छा मी जाणतो. ज्यांनी आपली मने प्राण मला समर्पित केली त्यांना संसारातील कशाची वासना राहत नाही. दग्ध बीजाला जसा अंकुर फुटत नाही तसे त्यांचे होते. तुम्ही केलेली साधना सफळ होईल. पण या जगाचे सर्व बंधन, सर्व आशा, सर्व पाश, अभिलाषा सोडणाऱ्यांनाच जो परमभक्तिरस प्राप्त होतो, तो रास भाव शरद ऋतूतील पौर्णिमेला तुम्हाला माझ्या दिव्य संकेत प्राप्त होईल. तुमच्या सर्व कामना तृप्त विलीन होतील. आता तुम्ही आपापल्या घरी जा. तन्मयेने, मुग्धपणे, तटस्थपणे सर्व भाव एक होऊन त्या गोपींनी हे कृष्णाचे भाषण ऐकले. त्यांची आज्ञा म्हणूनच जड पावलाने गोकुळाकडे प्रयाण केले. एकदा काय झाले? मथुरेत ब्राह्मण लोक स्वर्ग प्राप्तीच्या इच्छेने यज्ञ करीत होते. कृष्णाचे सोबती भुकेने व्याकुळ झाले होते. कृष्ण त्यांना म्हणाला, तिकडे मथुरेत जा, ब्राह्मण यज्ञ करीत आहे. माझे बलरामाचे नाव सांगून तुम्ही त्यांच्याजवळ थोडेसे अन्न मागा, ते देतील ते घेऊन या. गोपचालक यमुनेत गेले. ज्यावेळी यज्ञाचे स्थान त्यांना सापडले तेव्हा ते साष्टांग नमस्कार करून ब्राह्मणाला म्हणाले, ब्राह्मण देवांनो, कृष्णाला, बलरामाला, आम्हाला सर्वांना गायी चारता चारता भूक लागली. त्यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवले. कृपा करून आम्हाला भूक भागविण्यासाठी थोडे तरी अन्न द्या. थोडा भात द्या. आम्हाला यज्ञातले अन्न मिळेल. अन्न दिले तर दोष नाही लागणार. द्या ना थोडासा भात. त्या यज्ञनिष्ठ ज्ञानगर्विष्ठ ब्राह्मणांनी कृष्णाला सामान्य समजून मनुष्यच मानले होते. यज्ञाचे सारे अनुष्ठानच विष्णूचे. पण त्याचा निरोप आला तरी त्या शब्दज्ञानी पंडितांना कसं कळणार? त्यांनी होई म्हटले नाही, नाही म्हटले नाही. त्याने मुलाकडे लक्ष दिले नाही. मुले निराश झाली, वाईट तोंडे करून परत आली. कृष्ण म्हणाला, यश मिळाले नाही
निराश होऊ नका, पुन्हा प्रयत्न करा. ब्राह्मणांच्या स्त्रियांना विचारा, त्यांच्याजवळ मागा. गवळ्यांची मुले पुन्हा मथुरेत गेली. यज्ञशाळेजवळ विप्रांच्या पत्न्या सजून बसल्या होत्या. पुन्हा त्यांच्यासमोर दंडवत घातले, विनंती केली, आम्ही गवळी, गोपाळ, कृष्ण, बलराम गाईगुरांना घेऊन आले आहेत. ते दूर वृंदावनात आहेत. सर्वजण क्षुधार्त आहोत. त्यांनी आम्हाला पाठवले. आम्हाला खायला अन्न द्या. कृष्णाला देऊ, बलरामाला देऊ, आम्ही खाऊ, थोडा भात तरी द्या. विप्रांच्या स्त्रियांनी विनंती ऐकली. कृष्णावर त्यांची भक्ती होती. त्यांना आनंद झाला. त्यांना वाटले अन्न घेऊन आपणच स्वतः जावे, कृष्णाचे दर्शन होईल. अशी संधी कधी येईल. त्यांनी सुग्रासन्न घेतले, टपकात ठेवले. लगबगीने त्या निघाल्या. यज्ञ सोडून कृष्ण बलराम यांच्याकडे निघाल्या. गोप बाळ धावत गेले, पुढे गेले. कृष्णा कृष्णा, त्या ब्राह्मण स्त्रिया स्वतःच येत आहेत, चांगले पदार्थ आणले आहेत. मगाशी निराश झालेले गोपबाळ आता आनंदाने उड्या मारीत होते. विप्रस्त्रिया आल्या. कृष्णाला पाहून धन्य झाल्या. त्यांनी सगळी ताटे उघडली. कृष्णा, बलरामा, तुम्ही परमेश्वर आहात, आमची सेवा स्वीकारावी. श्रीकृष्णाचा गोपाल वेश त्या पाहतच राहिल्या. जे नुसते ऐकले ते आज त्या प्रत्यक्ष पाहत होत्या. सावळी कांती, पितांबर, वर शेला, वर पिसांचा मुकुट, वनमाला गळ्यात रुळी आहे. अंगावर रंगीत धातूंनी चित्र विचित्र आकृती काढलेल्या, फुले कानावर पडले लावलेली. एका हातात कमळ गरगर फिरवित होता. एक हात गोप बालकांच्या खांद्यावर टाकलेला. कपाळावर काळेभोर कुंतल वाऱ्याने भुरभुरू उडत होते. सुंदर रेखीव भिवया, डोळे विकटे डोळे, आनंदाचे सागर, किती अगाध चैतन्यमय, किती शांत आकर्षण, कशाचीच उपमा देता येत नव्हती. विप्र स्त्रियांचे भान सरले. त्यांनी यज्ञसिद्ध अन्न प्रत्यक्षच कृष्णाला अर्पण केले. सर्वजण तृप्त झाले, पण त्या परत जायलाच तयार होईना. कृष्णाने त्यांची समजूत काढली, ज्ञानदृष्टी दिली. ब्राह्मण त्यांचा अपमान करणार नाही तसे सांगितले. त्या परत गेल्या. निरुपायाने गेल्या. कर्तव्यापासून ढळू नये असे त्यांना कृष्णाने सांगितले. यज्ञकर्त्या ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला नाही, त्यांना सन्मानानेच वागविले. परीक्षिता, त्यापैकी एका स्त्रीला तिच्या पतीने जाऊ दिले नव्हते. त्यावेळी तिचे अत्यंतिक उत्कंठेने प्राण सोडून गेले, कृष्ण रूपात विलीन झाले. कृष्ण हाच विष्णूचा अवतार आहे. पुढे जेव्हा ब्राह्मणांना कळले तेव्हा फार वाईट वाटले. आपले सगळे ज्ञान फुकट आहे असे त्यांना वाटले. परीक्षिता, श्रीकृष्णाने इंद्राची पूजा थांबवून गोपांना गोवर्धन पर्वताचीच पूजा करायला सांगितली. गोवर्धन आपल्या करंगळीवर उचलून धरला. ती कथा पोटी अद्भुत आहे. गोकुळातील लोक इंद्र प्रजन्न अधिपती म्हणून त्याची पूजा करत व उत्सव करीत असत. कृष्ण नंदराजाला म्हणाला, बाबा, कर्म हेच श्रेष्ठ. जन्म, मरण, सुख, दुःख, शुभ, अशुभ आधी कर्मानेच मिळते. देव जरी मानला तरी कर्मात असेल तर फळ प्राण्याला देतो. मग इंद्राची पूजा कशाला? तो पूर्वसंस्कारांनी प्राप्त होणारे कर्म बदलील का? सर्व जीव स्वभावात बद्ध असतात. सारे जगच कर्म नियंत्रित आहे. कर्म नुसतेच बरी वाईट शरीरे प्राप्त होतात. कर्मानेच शत्रू मित्र आदी व्यवहार होतात. कर्म हाच शिक्षक, गुरु, प्रभू, ईश्वर सर्व. वर्ण आश्रम यांना धरून नियत कर्म करावे. सुकरपणे उपजीविका ज्याने चालेल तोच माणसाचा इष्टदेव होय. तो सोडून भलत्या देवाची उपासना केली तर शांती सुख मिळत नाही. सत्व, रज, तम या 3 गुणांवर सृष्टी चालते. स्त्री पुरुषांच्या संयोगाने रजगुणाने जगाची उत्पत्ती होते. रजगुणानेच मेघ वर्षाव करतात, अन्न उपजते, प्राणी जगतात, वाढतात. इंद्राचा यात काय संबंध? त्याला कुणी पाहिला तरी आहे का? आपण कोणत्याही देशाचे राज्य नाही, आपले एकही नगर नाही. या रानावनात राहावे, गायी वळाव्या. गायीशिवाय आपली संपत्ती नाही. या गोवर्धन पर्वत आहे, तोच आपला आधार, तोच आपला देव मानावा. यज्ञ करावा तो त्याच्यासाठी, गायीसाठी, ब्राह्मणासाठी. मला तरी इंद्राची पूजा पसंत नाही. आपण गोवर्धनाचीच पूजा करूया. नंद गोपांनी हो नाही करता करता कृष्णाचे ऐकले. इंद्राऐवजी त्यांनी गोवर्धनाची, त्या पर्वताची पूजा केली, त्याला प्रदक्षिणा घातल्या. इंद्राला याचा राग आला. त्याने इतका पाऊस पाडला की गोकुळातल्या गायी, वासरे, बैल, गोटे, घरे वाहून जाऊ लागली. सर्व गवळी त्रस्त झाले. कृष्णाच्या ऐकलेनी सगळा नाश ओढवला. असे म्हणू लागले, कृष्णा कृष्णा, गायी वाहून चालल्या रे, गायी वाहून चालल्या. हा बघ पूर आला, धाव धाव. हा पाऊस आहे की आकाश फाटले? समुद्र तर नाही ना, वाहून वरून आकाशातून आला. आम्हाला आधार दे, आमचे रक्षण आता तूच कर. कृष्णाचे इंद्राने
इंद्राचे प्रलय कपट ओळखले. त्याचा गर्वहरण करावा असे त्याने ठरले. त्याने गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला हात लावला. सहज लिलेने त्याने एका करंगळीवर पर्वत तोलून धरला. पर्वत उंच उचललेला पाहून पावसाने भिजून त्रस्त झालेले नंद, यशोदा, रोहिणी, गोप, गोपी, गाई, बैल, वासरे सर्व प्राणी पक्षी बराबर पर्वताच्या खाली शिरले. विशाल पर्वताच्या पोटाखाली पाऊस मुळीच लागेना. 7 दिवस वादळ वर्षाव चालला होता. इंद्राने आपले सर्व मेघरूपी सैन्य चारी बाजूंना ओढून तेथेच मुसळधार वर्षाव केला. कृष्णाची त्याने कसोटी पाहिली, पण शेवटी मेघ संपले. इंद्र शरणाला, ऊन पडले, दिशा मोकळ्या झाल्या, पाणी ओसरून चालले. कृष्णाने इंद्राला क्षमा केली. सर्व लोकांना निर्भयपणे बाहेर पडावयास सांगितले. जेव्हा गोकुळवासी बाहेर पडले तेव्हा त्याने पुन्हा पर्वत जागेवर ठेवला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. कृष्णावर देवांनी पुष्पवृष्टी केली. यशोदेने त्याला प्रेमाने पोटाशी धरले. गोप गोपीने त्याचे मंगलपूजन केले. परीक्षिता, कृष्णाच्या लीला, त्याचा पराक्रम, त्याचे सामर्थ्य यांचा गोकुळवासी लोकांवर अत्यंत प्रभाव पडला. इंद्र, कामधेनू त्यावेळी स्वर्गातून गोकुळात आले. इंद्राने आपला मुकुट एकांतात कृष्णचरणी वाहिला, त्याची स्तुती केली. कामधेनूने कृष्णाला वंदन केले, स्तुती केली. इंद्राने, कामधेनूने सर्व देवांच्या साक्षीने कृष्णाला अभिषेक केला. त्याचे नाव गोविंद ठेवले. एकदा नंद कार्तिकी एकादशीचे उपोषण करून रात्री 12 तिथी लागल्यावर यमुने स्नान करायला गेला. ती वेळ असुरांची होती. वरुणाचा सेवक एक राक्षस तेथे होता. त्याने नंदाला पकडून वरुण लोकात नेले. इकडे नंद रात्री यमुनेवर गेला. तो आलाच नाही म्हणून सर्वत्र शोधाशोध झाली. तो कोठेच सापडेना म्हणून गोप कृष्णाला शरण गेले. कृष्णाने तात्काळ ओळखली की वरुणाने नंदबाबांना ठेवून घेतले. तो वरुण लोकात गेला. वरुणाने त्याला पाहताच आदराने प्रणिपात केला. आपल्या सेवकाने अजानता नंदाला धरून आणल्याचे म्हणाला. क्षमा मागितले. कृष्णाची भक्तिभावाने पूजा केली. परमेश्वर म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक झाला. नंदबाबांना घेऊन कृष्ण परत आला. वरुण लोकवाल होता. जलाचे पूर्ण स्वामित्व त्याच्याकडे होते. त्याचे वैभव अवर्णनीय होते. नंदाने ते पाहिले होते. आता वरुण आपल्या कृष्णाची पूजा करतो, त्याच्या पायावर डोके ठेवतो. नंदाला आता कळून चुकले. गर्गमुनी म्हणत होते, कृष्ण बलराम हे विष्णूवर शेष आहेत. ते खरे. नंद गोपांना कृष्णाचे खरे स्वरूप सांगू लागला. गोपांना आश्चर्य वाटते. ते कृष्णाला म्हणाले, भगवान, आपण लीलेने मनुष्यरूप धारण केले. गोकुळात आमच्या संगतीत बालस्वरूपात राहिलात. हे केवढे आमचे भाग्य. पण आपल्या सनातन स्वरूपाचे दर्शन आम्हाला घडेल का? आपली आमच्यावर कृपा होईल का? परीक्षिता, त्यावेळी कृष्णाने कृपेनेच जे स्वरूप पाहणे शक्य आहे असे आपले मायेच्या पलीकडचे परमधाम परम सत्य स्वरूप त्या गोपांना दाखविले. सत्य ज्ञान अनंत सनातन ज्योतिर्मय ब्रह्महृदयाच्याही अतीत असे वेद वंदित परम अच्युत रूप दाखविले. त्याचीच कृपा करून त्यानेच आपली माया दूर सारली. म्हणून युगानयुग तप करून साधना करून कृष्ण अवतारात प्रभू सानिध्य गोपांनी मागून घेतले. म्हणून आणि सर्व शक्ती कृष्णाच्या ठाई प्रत्यक्ष वास करीत होत्या. म्हणून गोपांना नंदाला त्या सख्य वात्सल्य भावांच्या आदर्श भक्तांना कृष्णाने ते स्वरूप दाखविले. खरोखर धन्य ते नंदादी गोप. परीक्षित म्हणाला, शुकदेव पुढे सांगा ना. त्याची कृष्ण कथेतील तन्मयता सिगीच पोहोचली होती. तोही स्थळ काळाचे भान विसरला होता. सुत म्हणाले, शौनक प्रमुख ऋषींनो, कृष्ण कथा सांगताना मला त्याचे ते बालमनोहर मुरलीधर रूप आठवते आणि पुढे शब्द उमटत नाही. आता आपण थोडी विश्रांती घेऊया. शौनकास सर्वांनी जयघोष केला. श्रीकृष्ण गोविंद अरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. त्यावेळी सायंकाळ झाली होती. कृष्णलीला वर्णन आता अधिक पुढे चालणार होते. सूतकथा सांगण्यात इतके तल्लीन होत होते की सांगता सांगता रोमांचित होत. नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत श्रोतेसुद्धा हेलावून जात होते. सृष्टी कृष्णाचे स्मरण करीत कृष्ण वर्णनधाराच्या अलिंगणाला उत्सुक झाले होते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण वृंदावन विहार बघूया. खरोखर वाचता असता चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. आपण तल्लीन होतो आणि ही एकमयताच म्हणजे आपल्याला ध्यान लावायला कामास येते. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सोनार्थ भावये सुधी. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.